हॅलो वेलकम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये। सो टायटलवरून लक्षात आलंच असेल, अगेन हा रेसिपी ब्लॉग आहे। सो आज बेस होता खिचडीचा आणि खिचडीसोबत काहीतरी चटपटीत पाहिजे, मला कढी तरी पाहिजे। सो ताकाची कढी बरेच जणांना माहिती आहे, पण चिंचेची कढी किंवा चिंचवणी हा एक नवीन प्रकार, म्हणजे जुना प्रकार तसा जुनाच आहे, पण भरपूर लोकांना माहिती नाही आहे। पण आमच्या घरचा हा हिट आयटम आहे। सो जेव्हा खिचडी असते किंवा भात असतो, राईस असतो, सो त्याच्यासोबत आम्ही कढी करतो किंवा अगदीच सगळ्याच सागर संगीत जरी स्वयंपाक असेल तरी कढी ही आम्हाला लागतेच लागते। सो जी ताकाची आणि बेसनाची कढी असते ते सगळ्यांनाच माहिती आहे। सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिंचेची कढी। सो चला मग सुरू करूया। तुम्हाला इन्ग्रेडियंट्स पासून सुरुवात करते आणि मग दाखवते रेसिपी। सो सर्वप्रथम चिंचेची कढी करायला चिंच आपल्याला मेन इन्ग्रेडियंट आहे। सो हे गरम पाणी मी केलेलं आहे। जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटत असेल की चिंचेची कढी प्री प्लॅन्ड नसेल तुमची आणि वेळेवरती तुम्हाला हुक्की आली चिंचेची कढी पाहिजे म्हणून, तर तुम्ही छान गरम पाणी करू शकता आणि त्यामध्ये चिंच भिजत घालू शकता 5 ते 10 मिनिटांसाठी। सेकंड इन्ग्रेडियंट आहे आपला गुळ। सो अगेन मी तुम्हाला बेनिफिट्स पण सांगून देते। सो चिंचेमध्ये काय असतं ना, चिंचेमध्ये पोटॅशियम, विटॅमिन B1, B3, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न असतं, जे चांगलं असते, सगळे चांगले घटक असतात। देन येतो गुळ। सो गुळ प्रमाणात खाल्ला तर चांगलं आहे असं म्हणतात, जास्त गुळाचा अतिरेक नको असंही म्हणतात। सो गुळामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि प्रोटीन पण असतं। त्यानंतर आपल्याला आहे आपले हे सगळं जिन्नस आहे जे आपल्याला फोडणीला लागणार आहेत। सो अगेन जिंजर, ही गार्लिक जिंजरची पेस्ट आपल्याला पाहिजे। सो याचं पण एक शास्त्र असं आहे की आपण लसूण आणि अद्रकाची पेस्ट बऱ्याचशा भाजीमध्ये, बऱ्याचशा रेसिपीमध्ये यूज करतो, बट याचं टेक्निकल कसं पाहिजे, प्रपोर्शन कसं पाहिजे ते मी तुम्हाला सांगते। जर तुम्ही गार्लिक 2 भाग घेतले तर तुम्हाला अद्रक पाहिजे 1 भाग। सो लसूण आणि अद्रकाचं 1:2 प्रपोर्शन असतं, 1 प्रपोर्शन असतं याचं अद्रकाचं आणि 2 प्रपोर्शनमध्ये असतो गार्लिक। सो असं घ्यायचं, लसूण आणि अद्रकाचं नेहमी प्रपोर्शन असं घ्यायचं जे बेनिफिट देतं आपल्याला। आणि लसूण आणि अद्रकाची जी पेस्ट असते त्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात। सो अगेन मिरचीमध्ये तुम्हाला माहिती आहे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे स्किनसाठी खूप चांगलं असतं। कढीपत्ता अगेन हेअरसाठी, मिरी पण अगेन हेअरसाठी खूप चांगली असते। कोथिंबिरीने छान फ्लेवर येतो। हे जे आहे छोट्या वाटीमध्ये हे आहे हिंग, जे मला भयंकर आवडतं फोडणीमध्ये टाकायला आणि कढीमध्ये याचा खूप छान फ्लेवर येतो म्हणून हे। आणि आपला आता फायनल जे आहे बाइंडिंग एजंट नाही म्हणतात, मिक्सिंग एजंट जो आहे ते आहे बेसन पीठ। सो हे चना डाळीचं बेसन पीठ आहे जे मी घेतलेलं आहे। सो आता रेसिपी काय आहे, ही चिंच मी छान भिजवत घातली आहे, अर्धा तास याला झाला असेल। तर या चिंचेला मी छान मिक्सरमधून काढून घेते किंवा मग तुम्ही हाताने पण छान याला मॅश करू शकता आणि याचा चिंचेचा कोड काढून घेऊ शकता। मी जनरली प्रिफर करते मिक्सरमधून एकदा फिरून घेते। आणि भिजवताना मी काय केलं आहे, यामधले ते चिंचोके आहेत, जे बिया आहेत त्या बिया काढून घेतल्या आहे, जेणेकरून मला मिक्सरमध्ये पण छान हे फिरून घेता येईल। सो आता मी हे छान मस्तपैकी मिक्सरमधून फिरून घेते आणि मग तुम्हाला याची पेस्ट काढून घेतलेली आहे मिक्सरमधून। आता मी काय करणार आहे, ही पेस्ट छान काढून घेणार आहे, जेणेकरून खाताना यामध्ये लम्प्स नाही आले पाहिजे आणि कढी छान लागली पाहिजे। सो मी या वाटणामध्ये जे आहे थोडं पाणी मिक्स करते आहे, या वाटणामध्ये थोडं पाणी मिक्स करते आहे। आणि छान चाळणी घेतली आहे, तर चाळणीने मी हे छान निथळून घेणार आहे मस्तपैकी। आता कढी बनवताना जी कन्सिस्टन्सी असते ती तुमच्याप्रमाणे तुम्ही सेट करू शकता, अगदीच पातळ किंवा मग अगदीच घट्ट। तुम्हाला जर भाकरीसोबत खायची असेल तर छान घट्ट करून तुम्ही भाकरीसोबत छान चुरून खाऊ शकता। अदरवाईज तुम्हाला राईससोबत खायची असेल तर छान तुम्ही रस्समसारखं छान पातळ करून तुम्ही खाऊ शकता। आणि ज्या लोकांना आंबट खूप जास्त आवडतं त्या लोकांना हा प्रकार नक्कीच आवडेल। सो नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा हा प्रकार तुम्हाला आवडला नाही आवडला असा। मला तर व्हिडिओ शूट करतानाच तोंडामध्ये एवढं पाणी येते की असं वाटतंय कधी होईल आणि मी कधी टेस्ट करेल। मस्तपैकी छान थडून घेतलंय, कारण का काय होतं यामध्ये साली असतात, शिरी असतात बरेचदा चिंचेमध्ये। सो त्या साली आणि शिरी मग खाताना बऱ्या नाही वाटत म्हणून, आणि त्याचा कडसडपणा परत
कढीमध्ये पण उतरतो. तर मी छान मस्तपैकी स्पॅच्युलाने हे असं मॅश करून कढीचा कोळ करून घेतलेला आहे तयार. आणि आता मी हवं तेवढं पाणी ॲड करणार. सो आम्ही 2 लोकांसाठी ही कढी करतो आहे, बट क्वांटिटी आम्हाला जास्त लागते कारण फेवरेट पदार्थ आहे. सो हे असं झालं आहे. आता यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला बेसन पीठ. प्रपोर्शनमध्ये अगदी 1-2 चम्मच फक्त याला थिकनेस यायसाठी आपण बेसन यूज करतो, किंवा मग नुसतंच चिंच वापरली तर ती खूप जास्त आंबट होते आणि त्याला छान असं थिकनेस नाही येत. सो जेवढा थिकनेस यायला पाहिजे मी अंदाजून एवढा चम्मच 2 फुल चम्मच भरून बेसन पीठ घेतलेला आहे. आणि आता तुम्ही काय करू शकता, जनरली मी काय करते, हा जो पूर्ण आहे कढी आणि बेसन हे 2 जे मिक्सचर आहे मी हे पण एकदा मिक्सरच्या भांड्यातून फिरून घेते, जेणेकरून हे फास्ट होतं. म्हणजे तुम्ही जर घाई गडबडीत असाल तर तुम्ही हा पूर्ण जो आहे जिन्नस चिंचेचा बेस आणि ही बेसन पीठ तुम्ही मोठ्या मिक्सरच्या भांड्यातून लगेच तुम्ही फिरून घेऊ शकता, जेणे की लवकर एकजीव होतं. सो मी आता थोडं ट्रॅडिशनल वे थोडा प्रिफर करते, जेव्हा वेळ असेल आणि जेव्हा व्हिडिओ असेल. सो मी थोडंसे रवीने घुसळून यावरती संस्कार करते, जेणेकरून हे छान मस्तपैकी एकजीव होईल. चला, हे छान मस्तपैकी एकजीव झालाय. सो आता दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे, बरेच जण काय करतात, हे एवढं सारण फोडणी देतात आणि फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये गूळ ॲड करतात, किंवा मग बेसन पण नंतर, बरेच जण बेसन पण नंतर ॲड करतात. पण चिंचेची कढी तुम्ही फोडणीला घातली, गूळ किंवा चिंच मिक्स करून आणि ती फोडणी घातल्यानंतर नंतर तुम्ही हाफ वे जर बेसन ॲड केलं ना, तर काय होतं, कढी गरम झालेली असते ऑलरेडी, ती बॉइलिंग होत असते, गरम होत असते, आणि त्यामध्ये बेसन जर ॲड केलं तर खूप क्लम्स होतात आणि ती वेगळी करायला खूप जास्त हार्ड जातो आणि त्यामध्ये क्लम्स राहू शकतात. म्हणून मी काय करते, पहिलेच बेसन पीठ यामध्ये जसं आपण टाकाच्या कढीत करतो बेसन पीठ मिक्स करून घेते आणि गूळ मात्र मी नंतर ॲड करते. सो हे झालंय आपलं छान मस्त सारण. चला मग आता करूया फोडणीची तयारी. सो माझ्याकडे हा खलबत्ता आहे. या खलबत्त्यामध्ये मी टाकते आहे अद्रक, जसं आपण सांगितल्याप्रमाणे, आणि मिरची टाकते, मिरचीचे तुकडे. हे तुम्ही असं अख्खच्या अख्ख पण कढीमध्ये टाकू शकता, आणि मिरची पण मी थोडं मिक्स करून टाकते आहे. हा टाकलाय लसूण, आणि मी कढीपत्ता पण यामध्येच टाकते आहे. सगळे जिन्नस एकसाथ बारीक करून घेते. बरेच जण कढीपत्ता हा नंतर पण टाकतात, तर मी कढीमध्ये फोडणी देताना पण थोडासा कढीपत्ता टाकेल, कारण जोपर्यंत त्या कढीपत्त्याचा छान मस्तपैकी तो तेलामध्ये डान्स करत नाही तोपर्यंत फोडणीची मजा येत नाही. मी इथे मिरे टाकले आहे. तुम्ही 3-4 मिरे घेऊ शकता, कारण मला मिऱ्याचा जो इसेन्स असतो जेवणात तो खूप जास्त आवडतो, म्हणून मी मिरे जनरली टाकते. हिवाळ्यात जास्त यूज करते, उन्हाळ्यामध्ये क्वचितच यूज करते, कारण अगेन हा गरम पदार्थ आहे. आणि आता मी टाकते आहे जिरं. तुम्ही मिक्सरचं पण वाटण घेऊ शकता याच्यासाठी, पण जेव्हा केव्हा फावला वेळ असेल तेव्हा मी प्रेफर करते की थोडं ट्रॅडिशनल वेनी. मिक्सरच्या वाटणामध्ये आणि खलबत्त्याच्या किंवा पाटावरवंट्याच्या वाटणामध्ये डिफरन्स येतो, हा सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे प्रूव्हन आहे. सो हा काय येतो, मिक्सरमध्ये जेव्हा आपण एखादं वाटण करतो तेव्हा ते विदिन अ सेकंड ग्राइंड होतं आणि लगेच त्याचे पार्टिकल कापले जातात खूप फास्ट. बट खलबत्ता म्हणा की पाटावरवंट्यामध्ये काय होतं, ही प्रोसेस स्लो होते, की आपण बरेचदा खलबत्त्याला असं कुटतो किंवा मग पाटावरवंट्यावर बरेचदा आपण असं वाटण घेतो, त्यांनी त्याचे जे पार्टिकल्स आहे ते छान हळूहळू त्याच्यातले जे मॉलिक्युल्स आहे, ॲटम्स म्हणा, काय जे असेल ते पार्टिकल्स हळूहळू वाटले जातात आणि त्यामुळे छान त्या दगडाची टेस्ट त्यामध्ये उतरते आणि छान ते आयरन रिच असं वाटण होतं. सो तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. सो मी बरेचदा जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा पाटावरवंटा आणि खलबत्त्याचा यूज करते रेसिपीजमध्ये. आता हे प्रिपरेशन फोडणीची आणि छान मस्तपैकी, म्हणजे फोडणी द्यायला जेव्हा प्रिपरेशनमध्ये जेवढी मजा येते ना तेवढीच फोडणी द्यायला खूप जास्त मजा येते आणि उत्सुकता येते. आणि त्यामध्ये पण जर तुमचा एकदम फेवरेट आणि आवडीचा पदार्थ असेल तर फोडणीची कायच मजा. सो आपली कढई तापलेली आहे आणि मी त्यामध्ये छान मस्तपैकी ऑइल ॲड केलेलं आहे. तुम्ही भाकरीसोबत किंवा राईससोबत किंवा भाकर पण तुम्ही ज्वारीची, बाजरीची, नाचणीची, कुठल्याही भाकरीसोबत ही कढी खूप टेस्टी लागते. जर तुम्ही डाएट फॉलो करत असाल तर तुम्ही हे भाकरीसोबत कॉम्बिनेशन ट्राय करू शकता. सो मी सर्वात पहिले यामध्ये मोहरी ॲड करते. मोहरी छान फुटायला लागली, मोहरीने छान डान्स केला की त्यानंतर मी टाकते जिरं, आणि जिऱ्याला छान बॅकग्राऊंड म्युझिक आलं की
त्यानंतर मी टाकणार आहे लसण जिऱ्याची पेस्ट. तुम्ही बघू शकता छान याच्यावरती वाटलं आहे मी खलबत्त्यावरती आणि थोडी दरदरीत केली आहे, एकदम बारीक नाही केली आहे कारण त्यामध्ये कढीपत्ता आहे म्हणून. छान मस्तपैकी याला फिरवून घ्यायचं आहे. मला असं वाटतं कढी आपण लसूण जिऱ्याची पेस्ट थोडी अजून ॲड करूया आणि हा हलकासा याचा कच्चापणा गेला की मग आपण बाकीचे जिन्नस ॲड करूया. मी आता अजून कढीपत्ता घालते कारण कढीपत्ता आणि काळी मिरी ही माझी फेवरेट आहे. ऑलमोस्ट ऑल भाज्यांमध्ये कढीपत्ता जातो आणि काळी मिरी ही सीझन वाईज मी यूज करते रेसिपीजमध्ये. आणि तुम्ही काळी मिरी जी आहे ते तुम्ही जी ताक आणि आपण बेसनाची आपण जी कढी करतो त्या रेग्युलर कढीमध्ये पण तुम्ही जर काळी मिरी ॲड केली तर छान मस्तपैकी वेगळा थोडासा हलका फ्लेवर त्यामध्ये ॲड केला की खूप छान येतो. ट्राय करून. आणि याचा कच्चापणा गेला आहे लसूण अद्रकाच्या पेस्टचा. तर मी ॲड करणार आहे हळद. थोडी हळद घालणार आहे. हळद अगेन अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज असते हळदीमध्ये. सो जेव्हा केव्हा हळद मी यूज करते रेसिपीमध्ये तर मी मेक शुअर करते की मी हिवाळ्यामध्ये थोडा हळदीचा जास्त वापर करू आणि उन्हाळ्यामध्ये थोडा मॉडरेटमध्ये हळद वापरू. सो याचं छान मस्तपैकी कडक झालेला आहे. आता आहे स्टार इन्ग्रेडियंट, तो म्हणजे हिंग. सो हिंग तुम्ही खूप जणांना हिंग आवडत नाही, सो आपल्या चॉईसनुसार तुम्ही हिंग ॲड करू शकता. सो मी हिंग टाकलेला आहे. सो आम्हाला हिंग खूप आवडतो म्हणून मी ह्यामध्ये हिंग टाकला आहे. सो आज आम्ही ही जी कढी चिंचेची कढी खाणार आहोत ते खाणार आहोत खिचडीसोबत. सो मला थोडी ही घट्ट पाहिजे आहे. मी आता जास्त पाणी ॲड न करता हा जो आपला चिंचेचा कोळ आणि त्यामध्ये आपण बेसन पीठ ॲड केलं होतं तर हे छान मस्तपैकी गॅस थोडा वाढवणार आहे कारण जोपर्यंत त्या तडक्याचा आवाज कानात जात नाही तोपर्यंत त्याची टेस्ट पण जिभेला लागत नाही. सो माझ्या किचनमध्ये उलटापुलट सुरू असते तडक्याची नेहमीच आणि तडका मारणं मला भयंकर जास्त आवडतो. मग ती रेसिपी असो की आयुष्य असो. छान मस्तपैकी आवाज आला आहे आपल्याला आणि छान याला फिरवत राहायचं आहे कढीला. मला असं वाटतं थोडं पाणी अजून ॲड करायचं. थोडं पाणी यामध्ये ॲड करते. आणि छान मस्तपैकी याला छान उकळी येऊ द्यायची आहे. मी जनरली काय करते, एक उकळी येऊ देते आणि एक उकळी आल्यानंतर यामध्ये गूळ घालते आणि मग गूळ घातल्यानंतर परत 1-2 उकळी आल्यानंतर बंद करते. आणि जी कढी आहे आपली जी रेग्युलर कढी असते आपली त्यामध्ये मी 3 ते 4 उकड्या काढून घेते जेणेकरून छान मस्तपैकी घट्ट कढी होते ती आणि टेस्ट पण छान येते. कारण कढी हा प्रकारच मुळात आहे कढी म्हणजे ती कढली पाहिजे तर तिला कढवायची खूप गरज असते आणि कढवायचंच म्हणजे छान उकड्या काढून घ्यायच्या. आणि आता माझ्याकडे जो इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे ही आहे मेथीची पावडर. सो मेथीची पावडर अगेन ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल छान खूप सारे फ्लेवर्स एकत्रित आवडत असेल आणि खूप कॉम्प्लेक्स फ्लेवरची गरज असेल तुम्हाला म्हणजे तुम्ही यूज टू असाल तर तुम्ही छान ॲड करू शकता. मी हलकसं छान 1-2 चिमूटभर यामध्ये मेथी पावडर ॲड केला आहे. अगेन हे ऑप्शनल आहे. तुम्ही तुमच्यानुसार मेथी पावडर ॲड पण करू शकता आणि स्किप पण करू शकता. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी थोडी घट्ट झाली आहे याची आता कारण यामध्ये बेसन पीठ ॲड केलं आहे. तुम्ही बघू शकता याला छान हलकीशी उकळी आली आहे. सो आता या स्टेजला मी यामध्ये ॲड करणार आहे गुळ. तो तुमच्याकडे गुळ नसेल तर तुम्ही साखर पण यामध्ये ॲड करू शकता. बट साखरेने मला असं वाटतं थोडी जी ट्रॅडिशनल आणि ती थोडीशी जुनी टेस्ट जी आहे तो नक्कीच फरक जाणवतो. सो मी गुळच प्रेफर करते यामध्ये कारण चिंचवणीमध्ये जनरली जी ऑथेंटिक रेसिपी आहे त्यामध्ये गुळच जातो. सो मी छान अंदाजन जेवढं गोड पाहिजे आहे किंवा चिंच तुमची किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही छान मस्तपैकी गुळ घालू शकता आणि मस्त याला छान अजून उकळी येऊ द्या.
सो छान मस्तपैकी याला उकळी आली आहे. गूळ टाकल्यानंतर आणि 2 उकड्या काढून घेतल्यानंतर आता फायनल इन्ग्रेडियंट आहे तो आहे मीठ. सो मी चवीनुसार मीठ ऍड करते. सो छान मस्तपैकी याला उकळी आली आहे आणि तुम्ही बघू शकता गुळामध्ये याचा कलर पण चेंज झाला आहे. सो आता फायनल स्टेजला मी ऍड करणार आहे कोथिंबीर आणि ही झाली आहे आपली छान मस्तपैकी चिंचेची कढी. मस्तपैकी छान कढी झाली आहे आणि आता आहे टाइम टेस्टिंगचा. येस, असं छान मस्त आपण चिंचेची आमटी म्हणा कढी म्हणा केली आहे. आणि आज बेत आहे छान साधी खिचडी, पापड, कढी, लोणचं, मिरची. आणि आता आहे टेस्टिंग टाइम, फायनल रिव्ह्यू. सो मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. मी थोडं पहिले खिचडी सोबत ट्राय करते. मस्त छान अशी जिभेला चटका देणारी चिंचेची कढी केली आहे. नक्की ट्राय करा, खूप छान झाली आहे. सगळ्या गोष्टींचा परफेक्ट बॅलन्स आहे. मीठ बरोबर आहे, तिखट बरोबर आहे, मिरची बरोबर आहे. कढीपत्ता काय बोलणं सुचत नाहीये. कढी पिऊ द्या आणि नक्की ट्राय करून कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय 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 बाय. आता कढी पिऊ द्या.